दुपारी 2 वाजता मी त्याला सांगणार आहे चिखल होऊन आहे म्हणून टाकलं चिखल नमस्कार, कोकणात प्रथमच संघर्ष क्रीडा मंडळ चिपळूणच्या वतीने ऑल इंडिया हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन भगवान आलेल्या कोकणातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या चिपळूण नगरी भव्य हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन नमस्कार, मी विशाल ढाणे, सचिव सातारा हिल हाफ मॅरेथॉन. सातारा रनर्स फाउंडेशनतर्फे ही स्पर्धा गेली 12 वर्ष चालू आहे. यंदाचं हे 13वं वर्ष आहे स्पर्धेचं आणि या स्पर्धेसाठी जवळपास 7,900 रनर्स, साधारण 8,000 रनर्स रजिस्टर झालेले आहेत. त्यातले बरेच रनर्स हे सातारा सोडून बाहेरच्या ठिकाणाहून येतात. साधारण 4,500-5,000 रनर आणि साताऱ्यातलेही 2,500-3,000 रनर्स असतात. मूळ म्हणजे साताऱ्याच्या या आपल्या ऐतिहासिक भूमीमध्ये अशी ही स्पर्धा भरते की जी भारतामध्ये 3 नंबरला आहे आणि ह्याचा जगातही मोठा बोलबाला आहे. तर अशा या स्पर्धेचे 2 वेळा गिनीज वर्ल्ड बुकमध्ये नाव आहे आणि ज्याच्यामुळे सातारा हे शहर जगाच्या नकाशावरती आणण्यात मोठी मदत झाली. ही स्पर्धा म्हणजे सातारकरांसाठी एक मंगल सोहळाच असतो आणि प्रत्येक सातारकर हा सोहळा आपल्या घरच्या कार्याप्रमाणे हा एन्जॉय करत असतो, साजरा करत असतो, त्याच्यात सहभागी होत असतो. या स्पर्धेसाठी येणारे जे धावक आहेत त्यांच्या अगदी राहण्या खाण्याची व्यवस्थासुद्धा अतिथी देवो भव या संकल्पनेतून काहीजण होमस्टेच्या माध्यमातून करत असतात. हे एवढंच नव्हे
तर जी स्पर्धा ज्या मार्गावरती चालते त्या मार्गावरती दुतर्फा लोक दोन्ही बाजूला उभे राहून त्यांना प्रोत्साहन देत असतात, टाळ्या वाजवत असतात. बऱ्याच ठिकाणी ढोल ताशे वाजवले जातात आणि महत्त्वाचं म्हणजे हे सगळं व्हॉलेंटरीली केलं जातं. इथे कुठलाही पेड ऑडियन्स आणला जात नाही. हे सगळे सातारकर आपली स्वतःची स्पर्धा समजून करत असतात आणि त्यातला जो आनंद धावकांना येतो की आम्हाला ज्यावेळी धावकांच्या प्रतिक्रिया येतात की असा रूट सपोर्ट आम्ही सातारा सोडून कुठल्याच मॅरेथॉनमध्ये पाहत नाही, यातूनच आपल्या सातारा मॅरेथॉनची उंची काय आहे हे कळतं की दरवर्षी याचं रजिस्ट्रेशन जवळच पहिल्या 2 तासामध्येच सगळे रजिस्ट्रेशन आउट स्टेशनची संपून जातात. आणि सातारकर जे आहेत आपले लोकल यांच्यासाठी मात्र आपण रजिस्ट्रेशन ठेवलेलं असतं. दरवर्षी याचा एक्सपो एक दिवस असायचा, पण आता शेंद्रे या ठिकाणी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचा जो अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवन आहे या ठिकाणी हा एक्सपो 2 दिवस चालतो. याच्यात विविध ब्रँड्स, विविध लोक या ठिकाणी सहभागी झालेले असतात. त्यांचे खूप सारे स्टॉल असतात, ज्या स्टॉलमध्ये बऱ्याच पदार्थांची विक्री होते. त्याचबरोबर सातारकरांना, खास सातारकरांना या ठिकाणी जे फूड स्टॉल आहेत हे आपण फ्री ऑफ कॉस्टमध्ये उपलब्ध करून देतो की जे सातारकर व्यावसायिक आहेत ते फूड स्टॉल इथं येऊन लावतात. फ्री ऑफ कॉस्टमध्ये त्यांना आपण ते उपलब्ध करून देतो. त्यांच्या पदार्थांची विक्री होते, त्यांनासुद्धा एक वेगळा प्लॅटफॉर्म मिळतो. असं सगळ्या गोष्टी या एक्सपो या मॅरेथॉनमधून होत असतात. आणि बऱ्याच वेगवेगळ्या आपण म्हणूया एजन्सीज आहेत ज्यांना एक रोजगार उपलब्ध होतो या 3 दिवसामध्ये. आणि अशी ही ऐतिहासिक स्पर्धा यंदा अहम योद्धास्मी या ब्रीदवाक्य घेऊन आलेले आहे की मी आय एम अ फायटर, मी एक योद्धा आहे, कॅन्सरशी लढणार आहे किंवा अशा वेगवेगळ्या समाजाच्या विविध स्तरावर विविध गोष्टींमध्ये फाईट करणाऱ्या अशा लोकांचा आपण या ठिकाणी सत्कार ठेवलेला आहे. आणि तीच थीम घेऊन आपण यंदाची मॅरेथॉन जी आहे हे 13वं पर्व साजरे करतो आहे. तर माझी समस्त सातारकरांना विनंती आहे की स्पर्धेच्या दिवशी सकाळी 6 ते 9 या वेळामध्ये स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी रूटच्या दुतर्फा उभे राहा. तुम्हाला जे जे शक्य आहे त्या पद्धतीनं त्यांना एनकरेज करा आणि एक वेगळा त्यांनाही अनुभव द्या आणि तुम्हीही एक वेगळा अनुभव घ्या. धन्यवाद. मान्यवर कोण येणार आहे या मॅरेथॉनसाठी? आता रजिस्ट्रेशन बरेच क्लास 1, क्लास 2 असे बरेचसे ऑफिसर आहेत, बरेचसे कलेक्टर आहेत, IPS ऑफिसर आहेत. खूप जणांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आणि कसं आहे की हे फक्त एलिट कॅटेगरीतले पण बरेचसे रनर आहेत की जे ही स्पर्धा साधारण 1 ते 1.5 तासाच्या मध्ये पूर्ण करतात. अतिशय कठीण असा हा आपला रूट समजला जातो कारण याचं एलिव्हेशनच जवळपास 413 मीटरचं आहे. ही स्पर्धा 628 सपाटीपासून 628 मीटरवर सुरू होते आणि 1089 मीटरवरती ही स्पर्धा पोहोचते आणि तिथून ते परत येते. पोलीस परेड ग्राउंडपासून प्रकृतीच्या पुढच्या बाजूला 10.5 किलोमीटर आणि तिथून टर्न अराउंड असं 10.5 किलोमीटरचं हे अंतर धावक म्हणजे आपल्या महाराष्ट्रात आपल्या साताऱ्यासारख्या ठिकाणचे वाईजवळचे मांढरदेवीचे इथल्या धावकांनी 1 तास 7 मिनटं 1 तास 8 मिनटामध्ये ही स्पर्धा पूर्ण केलेली आहे. तर कदाचित भविष्यात जाऊन ऑलिम्पिक मध्ये जाण्यासाठी असे स्पर्धक या ठिकाणाहून साताऱ्यासारख्या भूमीतून तयार होतील. तशांसाठी एनकरेजमेंट म्हणून ही स्पर्धा आपण बघत असतो. यावेळी काय परदेशी स्पर्धकांचा भाग आहे? नाही, परदेशी स्पर्धकांचा भाग यंदा नाही आहे. पहिल्यांदा आपण पहिलं होतो, प्रत्येक वर्षी स्पर्धक केनिया वगैरे इथून येत होते. हां बरोबर, पण आता कसं झालं हे कोविड नंतर सगळ्याच हे बदललेले आहेत नॉर्म्स, त्यामुळे बऱ्याच याला रिस्ट्रिक्शन्स आलेले आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळेला कसं होतं की आंतरराष्ट्रीय जे धावक आहेत त्यांना बोलवायचं तर बऱ्याच आपल्याला कंप्लायन्सेस कराव्या लागतात. मग एवढ्या सगळ्या ह्याच्यामधून आणि आपली मूळ स्पर्धा जी आहे ती आपल्या ज्या मातीतल्या लोकांना पुढे नेण्यासाठी किंवा त्यांना एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी असा आपण त्याचा गाभा ठेवलेला आहे, हेतू ठेवलेला आहे. प्रमुख आकर्षण काय असणार? हा आहेत की सगळे. यंदाच्या फ्लॅग ऑफसाठी आपले सातारचे श्रीमंत छत्रपती माननीय उदयनराजे भोसले सगळ्यांचे आपले आवडते खासदार हे येणार आहेत.
शिवेंद्रराजे भोसले त्यांनी सांगितलेलं आहे, आपले साताराचे कलेक्टर माननीय जितेंद्र दुडी साहेब, तसेच आपले साताराचे SP समीर शेख यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ आपण ठेवलेला आहे. आपली जी ही सगळी घरची हक्काची माणसं आहेत यांच्या हस्तेच फ्लॅग ऑफ व्हावा आणि सातारकरांसाठी एक वेगळा आनंद त्यातून निर्माण व्हावा या हेतूने फ्लॅग ऑफ जो आहे तो 1 तारखेला सकाळी 6:30 वाजता आहे पोलीस परेड ग्राउंडवरती.